नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज मी आले आहे विण दोघातली ही तुटेना मालिकेच्या सेटवर आणि या सेटवर आणि मालिकेमध्ये लगीनघाई सुरू आहे आणि सगळ्यात जास्त उत्सुक जी आहे ती म्हणजे सुष्मिता. खूप खूप स्वागत आहे. कशी आहेस? थँक्यू. स्वागतासाठी थँक्यू. मी खूप छान आहे, मज्जेत आहे आणि तुमचं आमच्या सेटवरती स्वागत आहे. थँक्यू सो मच. आणि मी म्हटलं की सगळ्यात जास्त उत्सुक सुष्मित आहे, कारण ताईचंही लग्न आहे आणि दादाचंही लग्न आहे. त्यामुळे मला खूप आनंद होतोय की आता हे दोघं गेल्यावरती सगळं माझंच होणार आहे, असं एक असतं ना, तर ते होतंय. पण तितकाच म्हणजे आनंद होत असतानाही तितकं वाईट सुद्धा वाटतंय की अरे यार, आता थोडंसं काहीतरी वेगळं होणार आहे. म्हणजे आता दोघंही नाही तर मी करणार काय दोघं म्हणजे नसताना घरी. तर मग ते थोडंसं असं वाईट वाटतंय. हां, पण एक्सायटेड मी खूप आहे, कारण हे दोघंही थोडेसे बोर आहेत एक्साइटमेंटच्या बाबतीत. फोटोज नाही काढणार, कमी थोडंसं नटणार वगैरे असे हे दोघं आहेत. तर मी त्यांना ते करण्याचं काम करते, थोडं एक्साइटमेंट वाढवण्याचं काम करते. आणि आता आम्ही पाहिलं की म्हणजे ताईला तू नाचायला जबरदस्ती करतेस वगैरे, पण ऑफ स्क्रीन कसं बॉन्डिंग आहे? अरे बापरे! ऑफ स्क्रीन आमचं खूप सुंदर बॉन्ड आहे. म्हणजे बीइंग अ सिंगल चाइल्ड मला माहीत नाही की मोठे बहिणीचं आणि काय प्रेम असतं ते आय डोंट नो. पण आमचं ऑफ स्क्रीन खूप छान नातं आहे. म्हणजे ती मला सतत गाईड करत असते की अपूर्वा असं नाही, असं नाही, असं कर, असं नाही. तर ते आणि मला तो गायडन्स आवडतो पण, कारण बरेचदा असं होतं की आपण ते गायडन्स नीट घेत नाही. मला असं वाटेल अरे ही का सांगतेय मला? असं बऱ्याचदा होतं. पण मला एकदाही असं वाटलं नाही की वाय शी. पण शी इज व्हेरी गुड ॲट हार्ट आणि आमचं खूप छान नातं आहे. आम्ही खूप मस्ती करतो, खूप गप्पा मारतो आणि असे टिंगल वगैरे टवाळक्या चालू असतात सेटवरती. माझ्या जास्त असतात. त्यामुळे ते आणि ते सामावून घेतात त्याच्यात. ते असं नाही म्हणत की अगं सुष्मिता किती मस्ती, शांत बस. असं कधीच होत नाही. आम्ही चालूच असतं म्हणजे आमचं जे काय आहे ते. आणि आता आम्ही पाहतोय बराच वेळ सीन सुरू आहे तुमची मस्ती दंगा खरं तर. पण तेजश्री बद्दल जर मी विचारेन की तेजश्री आता बराच काळ मालिका करते ना, त्यामुळे एक काय म्हणू एक आदरयुक्त भीती असते की ही कशी आपल्याबरोबर रिॲक्ट होईल. तर ती पहिली भेट आणि आत्ता मालिकेचे इतके एपिसोड शूट झाल्यावरची मैत्री, बहिणीचं बॉन्डिंग, काय फरक जाणवतो? तेच म्हणजे थोडं दडपण होतं, कारण माझी पण पहिलीच मालिका आहे तसं बघायला गेलं तर. पण मला असं झालं होतं की अरे बापरे! म्हणजे आता ह्यांच्या बहिणीचं कॅरेक्टर एकतर म्हणजे मी तिला खूप लहानपणापासून बघत आली आहे. त्याच्यामुळे मला थोडंसं असं वाटत होतं की नाही आपल्याला होणार आहे का नाही, किंवा मी काय आता वेगळं बोलले आणि फंबल मारलं तर ही हसणार आहे का, किंवा असं वेगळं खूप दडपण होतं. पण जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो रीडिंगसाठी, त्या दिवशी ती माझ्या बाजूलाच बसली होती आणि असं वाटलंच नाही की काही अंतर आहे आमच्यामध्ये. असं वाटलं की नाही यार, शी इज म्हणजे कूल आहे सगळं. ती माझ्याशी इतकं बोलायला लागली आणि मी तिच्याशी इतकं बोलायला लागले, त्यामुळे आम्हाला असं वाटलंच नाही की काहीतरी डिस्टन्स क्रिएट झालाय किंवा काय. त्यामुळे पहिली भेट पण आमची तितकीच छान होती आणि आत्ता जास्त बॉन्ड आमचं झालाय. त्यामुळे आता तिला माझा स्वभाव एकंदरीत कळलाय. तिला माहिती मी कुठे माती खाते. मग ती मला माती सारवायला ती येते. त्याच्यामुळे तिला बऱ्यापैकी आता आम्हा दोघींना एकमेकींचे स्वभाव कळलेत. त्यामुळे हे खूप छान होणार आहे सगळंच. नक्कीच. आणि तोच बॉन्ड पाहायला आम्हाला खरं तर मज्जा येते. पण सुष्मिताची ही ओळख आहे आणि इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा सोबत घेऊन आली आहे. किती सवय झाली आहे? खूप सवय. म्हणजे सेटवर आधी मी नसले तरी चालेल, पण ही पाहिजेल असं एकंदरीत सगळ्यांचा समज असतो. हे काही नाहीये, माझे फक्त 2 फोन्स असतात ह्याच्यामध्ये. पण त्यांचं असं म्हणणं आहे की तू येताना हे सगळं घेऊन यायचं. हे तर माझी बॉटल पण आहे, ती पण अशीच आहे. मी तुम्हाला हवं तर दाखवेन नंतर. पण त्या दोघींना तू घेऊन यायचं. म्हणजे ते पण आपले एक सीरियलचा भाग आहे असं त्यांचं म्हणणं आहे आता. मी तर टाईमपास म्हणून आणलं होतं पहिल्या 2 दिवस, पण ते आता भाग झाले आमच्या म्हणजे हे सीरियलचा. अपूर्वच आहे खरं हे तर. अपूर्वाच आहे. हो, हे ओके. अपूर्वाच आहे. अपूर्वाची ती बॉटल पण आहे. पण आता ते सुष्मिताचं झालंय. वाह! हां, त्यांना एक्सेप्ट केलंय या सरपोतदार घराणी. नक्कीच. आणि आता छान दिसतेस, म्हणजे हा तर तुझा मेहंदीचा लूक आहे. हो. पण आता लग्नासाठी सुद्धा काय स्पेशल रेडी होणार आहे सुष्मिता? अजून काहीच माहित नाहीये की ते कसं रेडी करणार आहेत आणि समोर काय येणार आहे किंवा कुठलं कॉस्ट्युम काय परिधान करायचे काहीच अजून माहित नाहीये. पण ठीक आहे, म्हणजे जे काय घातलं तरी मी सुष्मिताच राहणार आहे आणि मी सुष्मितासारखं करणारच आहे. त्यामुळे तो कॉन्फिडन्स आहे माझ्यामध्ये. तुम्ही बघा अजून. नक्कीच. आणि दादाचं ताईचं लग्न आहे खरं लग्न तर. आहे. आमंत्रण प्रेक्षकांना. प्लीज या, प्लीज या. म्हणजे जरी आमचं डेस्टिनेशन वेडिंग आहे तरी पण आम्हाला पाहिजेल आहे ना, म्हणजे डेस्टिनेशन वेडिंगला लोकच नाही आले तर कसं होणार, नाही का? त्यामुळे तुम्ही प्लीज या आमच्या ताई आणि दादाच्या लग्नाला. खूप आवडेल तुम्हाला. खूप एक्साइटमेंट्स, बरंच काय काय कांड-बंड घडणार आहेत माझ्याकडून सुद्धा. त्यामुळे ते बघायला नक्की या प्लीज. हां, प्लीज. थँक सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक यू सो मच. थँक यू.